श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी विसे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारोणी. शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी. पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा. गुरु चरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारून. श्री गुरु राहिले गौप्य होऊन वैजेश्वर सन्निधेसी. समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोपे गेले परियेसी. होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे. संवत्सर एक तयास्थानी होते गौप्य श्री गुरु मुनी. अंबा आरोग्य भवानी स्थान बर्वे मनोहर. असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखुनी नमन करी भक्ती भावे. माथा ठेवून चरणांवरी स्तोत्र करी नाना परी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास. याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती. दुःख दाटला अमिती एक स्वामी गुरुराया. ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हासून. झालासी तू केवी मुनी गुरु विने सांग मज. ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रू पाहती. दुःख दाटले अपरिमिती एक स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य. माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाष्यादी व्याकरण. म्हणे तुझे अंतःकरण स्थिर नव्हे अद्यापि. येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी. बोले माते निष्ठुरेसी कोपोनी आलो तयावरी. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन. म्हणती एक ब्राह्मणा आत्मघातकी तुची होशी. न विचारीसी आपुले गुण तू ते कैचे होय ज्ञान. गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परियसा. आपले गुरुचे गुण दोष सदा उच्चार कैसी हर्ष. ज्ञान कैचे होय मानस स्थिर होय केवी आता. जवळी असता निधानू काय हिंडावे रानो रानो. गुरु असता कामधेनू वंचुनी आला आम्हा जवळी. संतुष्ट विता श्री गुरुसी अष्टसिद्धी आपुले वशी. क्षण न लागता परियसी वेदशास्त्र त्यासी साध्य. ऐकोणे श्री गुरुचे वचन माता श्री गुरुचरणी ठेवून. विनवित असे कर जोडून करुणा वचने करून या. अज्ञान माया वेष्टवून नेणे गुरु कैसा कवन. सांगा स्वामी प्रकाशवन ज्ञान होय आपणासी. करुणा वचन ऐकून श्री गुरुनाथ संतोष होनी. सांगता ती विस्तारोनी गुरु सेवा विधान. श्री गुरु म्हणती एक मुनी. गुरु म्हणजे जनकजननी. उपदेश करता आहे कोणी तोची जाण परमगुरु. गुरु विरींची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण. मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने. यदार्थी कथा एक सांगो आम्ही तत्पर एक. आदी परवी असे निक गुरु सेवा भक्ती भावे. द्वारावरती तीर्थे परियसी विप्र एक धौम्य ऋषी. तिघे शिष्य होत त्यासी वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ तिसरा उपमन्यू बाळ. सेवा करती विद्या लागी. पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती. अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्यांचे. पाहुणे अंतकरण असे भक्ती निर्वाण. कृपा करती तक्षण मन कामना पुरविती. ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा. एके दिवशी निरोप दिला एक द्विजा एक चित्ते. शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजी तुवा जावनी राणे. वृत्तीसी न्यावे तडाग पाणी जोवरी होय तृप्तभूमी. असे वृत्ती तळे खाली तेथे पेरली असे साळी. तेथे नेवोनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी. ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता. तटाकाते असे पाहता कालवा थोर वाहत असे. जेथे उदक असे वाहत अति दरारा गर्जत. वृत्तभूमी उन्नत उदक केवी चढो पाये. म्हणे आता काय करू कोपतील माते श्री गुरु. उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे. आणून या शिळा दगड बांधिता झाला उदकाड. पाणी जात असे धडाड जाती पाषाण वाहोनिया. प्रयत्न करी नाना परी काही केलिया न चढेवारी. म्हणे देवा श्री गुरुहरी काय करू म्हणत असे. मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढेवारी. प्राण त्यजिन निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त. निश्चय करुणी मानसी मणी ध्यात श्री गुरुसी. म्हणे आता उपाय यासी योजने प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात घालता पाषाण जाती वाहता. आपण आड पडो म्हणत निर्धारिले तयावेळी.
दरडी होती धरी दृढे पाय टेकी दुसरेकडे झाला आपण उदकाळ मनी श्री गुरु ध्यात असे. ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिता क्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा. ऐसा शिष्य तयास्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परियसा. त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपुले म्हणी दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्य नये म्हणे. ऐसे आपण विचारित गेला आपुले वृत्तीत झाले असे उदक बहुत न देखे शिष्य तयास्थानी. म्हणे शिष्या काय झाले किंवा भक्षिले व्याघ्र व्याळे उदका निमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे. ऐसे म्हणी विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सखया म्हणत प्रेम भावे बोलावी. येणे परी करुणावचनी पाचारित असे धौम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी तेथून मग निघाला. एवोनिया श्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्य मुनी महाहर्ष अलिंगोनी आश्वासिले. वर दिधला तये वेळी एक शिष्या स्तोम मुळी तू ते विद्या आली सकळी वेद शास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागत असे गुरुचरणी भक्ती भावे करुणिया. कृपानिधी धौम्य मुनी आपुल्या आश्रमा नेऊन निरोप दिला संतोषनी विवाह आदी आता करी म्हणे. निरोप घेऊन शिष्यरांना गेला आपुले स्थान अनेक शिष्य दोघे जाना होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य बैद जाना गुरुची करी शुश्रूषणा त्याचे पाहावे अंतःकरणा धौम्य गुरु म्हणत असे. धौम्य म्हणे शिष्यासी सांगेन एक तुझसी तुआ जाऊनी अहर्निशे वृत्ती आमुची रक्षीचे. रक्षुनी या वृत्तीसी आनावे धान्य घरासी ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे. वृत्ती पिके जवरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवसरी आला आपुले गुरुपाशी. सांगता झाला गुरु श्री गुरुसी म्हणे व्री भरले राशी आता आणावे घरासी काय निरूप म्हणत असे. मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे. म्हणून देती एक गाडा तया झुंपणी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे. एकीकडे झुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्तीजवळ. दोन्ही खंडी साळीसी भरी शिष्या गाडी असी एकीकडे रेडी असी झुंपोनी ओढी आपण देखा. रेडा चाले शिग्रेसी आपण न ये तया सरसी मग आपले कंठासी बांधिता झाला जू देखा. सत्राने तया सरसी चालता आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढत असे. चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्रानी गळा फास पडे जैसा. सोडून या रेडी असी काढिले शिष्य गाडी असी ओढीता आपुले गळा फासी पडून प्राण तेजू पाय. इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्या ते पाहुणी नयनी कृपा अधिक उपजली. सोडून या शिष्या ते अलिंगोनी करुणा भरिते वर दिदला मते संपन्न होतसी वेदशास्त्री. वर देता तक्षणेसी सर्व विद्या आली त्याची निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियसा. तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषण बहु करी परियसा. त्यासी असे बहुत आहार म्हणून विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु याते करावा उपाय. त्यासी म्हणे धौम्य म्हणे तुझ सांगतो म्हणून नित्य गुरे नेऊन या राणी रक्षण करी तृणचार. ऐसे म्हणता गुरु मुनी नमन करी त्याचे चरणी गुरे नेऊन या राणी चारवित बहुवस. शुधा लागताची आपणासी शीघ्र आणले घरासी कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतोसी कारे. सूर्य जाय अस्तमानी तवरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुआ म्हणतसे. अंगीकारोनी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा शुधाक्रांत होऊन जाना चिंतित असे श्री गुरुसी. चरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी तया जवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे. जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी. येणे परी प्रति दिवशी रक्षुने आणि गुरे निशी वर्तता ऐसे एरे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी. गुरु म्हणे शिष्याची तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कवणे परी होत असे. ऐकोणी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा. भोजन करून प्रति दिवशी गुरे घेऊन येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सांडून केवी भक्षी. भिक्षा मागून घरासी आणून द्यावी प्रति दिवशी मागुती जावे गुरांपाशी घेऊन यावे निशिकाळी. गुरु निरोपे एरे दिवशी गुरे नेऊन रानासी मागे भिक्षा नित्य जैसी नेऊनी दिधली घरात. घरी त्यासी भोजन कधी नव्हे परिपूर्ण पुनरपी जाई तयास्थाना भिक्षा करून जेवीत असे. नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देवनी सदनी दुसरी आपण भक्षुनी काळ ऐसा कंठीत असे. येणे परी किंचित काळ वर्तता झाला महास्थूळ एके दिवशी गुरुकृपाळू उसत असे शिष्याती. शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपली शुदाशमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे. एक वेळ घरासी आणून देतो प्रति दिवशी भिक्षा दुसरे खेपेसी करीतो भोजन आपण.
ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपनी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई घरी पा. गुरु निरोप जेणेपरी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रीती करी म्हणी क्लेश न करीच. गुरे सहित रानात असे शिष्य सुधाक्रांत गोवत्स होते स्तनी पित देखता झाला तयासी. स्तनी पिता वासुराची उच्चिष्ट गळे संधीसी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी गेला. आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्चिष्ट क्षीर देखा. ऐसे क्षीरपण करी घेऊन या आपुले उदरी भरी दोन्ही वेळी भिक्षा घेरी देत असे भावभक्तीने. अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकुने पहावो याचे शरीर लक्षणे कैसा स्थूळ होत असे. मागुती पुसे तयासी कवणे परी पुष्टवशी सांगे आपले वृत्तांतासी उच्छिष्ट क्षीर पान करीत. ऐकून म्हणे शिष्याची मतीहीन होय उच्छिष्टेशी दोष असे बहुवशी भक्षू नको आजी चोनी. भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणत असे. येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीरभूत एका रुईचे झाडासी. म्हणे बर्वे असे क्षीर उच्छिष्ट नव्हे निर्धार पान करू धनीवरी म्हणून तेथे बैसला. पाने तोडून कुसरी तयामध्ये क्षीर भरी घेत होता धनीवरी तव भरिले अक्षियात. तेने गेले नेत्र दोन्ही हिंडत असे रानोपणी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीत असे. काष्ट नाही अक्षीहीन करीत असे चिंता गोधना गुरे पाहो जाता राना पडिला एका आडात. पडोनी आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज. पिडला शिष्य तयास्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजून शिष्य न याची का. म्हणून गेला रानासी देखते ते गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घ स्वरे पाचारी. पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्योत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू. ऐकोनी या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवा स्तवी म्हणत निरोप दिला तयवेळी. निरोप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्याय मुनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी. एवणी श्री गुरुसी नमन केले भक्तीसी स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे तयवेळी. संतोषोनी धौम्य मुनी तया शिष्य आलिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी. प्रसन्न होनी शिष्यासी हस्तस्पर्श मस्तकेसी वेदशास्त्रादी तक्षणेसी आली तया शिष्याते. गुरु म्हणे शिष्यासी जावे आपले घरासी विवाह आदी करून सुखेसी नांदत असे म्हणत असे. होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझा अत्यंत उत्तंग नाम विख्याती. शिष्य तुझा परियसा तोची तुझ्या दक्षिणेसी अनिल कुंडले परियसी जिंकोनी या शेषाशी कीर्तिवंत होईल. जन्म जय राजासी तोची वरील करील उपदेशी मारविल समस्त सर्पांसी याग करून या परियसा. तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जन्मजयात प्रेरून समस्त सर्प मारविल. ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणिला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियसा. ऐसे तू जानोनी मानसी वृथा हिंडसी अविद्येसी जावे आपले गुरुपाशी तोची तुझ तारील सत्य. त्याचे मन संतुष्टविता तुझा मंत्र साध्य तत्वता मन करुणे सुनिश्चितता त्वरित जाई म्हणितले. ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला अतिज्ञाता चरणांवरी ठेवणी माथा विणवित असे तयावेळी. गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे. अंतःकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझा मन पतित काय उपयोग जावणी. ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पायी जीवित्वाची वासना नाही प्राण त्यजेन गुरुप्रती. ऐसे परी श्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमुनी निघे वैराग्यसी निश्चय केला प्राण तेजू. अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तक्षणी. निर्वाण रूप तो द्विजवर निघाला तेजू कलेवर ओळखोनी या जगद्गुरु पाचारिती तयावेळी. बोलावनी ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरुते दोष. वैराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृत्ये गेली जाळोनी एक चित्त करुणी मनी स्मरे आपले गुरुचरण. तयावेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी जगद्गुरु तुची होसी त्रिमूर्तीचा अवतार. निर्वाण देखोनी अंतकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तकी ठेविती कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियसा. वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्रे आली सकळी प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे. आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपिती तयासी आमुचे वाक्य तू परियसी जाय त्वरित आपुले गुरुपाशी. जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेसी संतोषी होईल भरवसी तोची आपण सत्यमानी. ऐसे पुरी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरोप घेऊन त्वरित गेला आपुल्या गुरुपाशी.
निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्णा पश्चिम तटाकेसी औदुंबर वृक्ष परियसी श्री गुरु राहिले गुप्तेसी एक चित्ते परियसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गुरु शुश्रूषणा महात्म्य वर्णनम नाम षोडशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।